फडणवीसांनी दिलेली जबाबदारी पार पाडली, महायुती सत्तेमध्ये आली आणि आरक्षण दिलं। देवेंद्र फडणवीसांसोबत रोजच चर्चा व्हायची असं राधाकृष्ण विखे पाटलांनी वक्तव्य केलं। त्यांची इच्छाशक्तीच नव्हती पहिल्यापासून। शरद पवार नेहमी सांगत आले की मराठा समाजाला आरक्षण देता येईल, त्या कमवलेलं आरक्षण त्यांनी घालवलं आणि मग पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मग ते 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला। मी 3-4 दिवस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा माझा रोज बैठक राखली। त्याच्या काय कायदेशीर बाबी आहेत, कुठली आहेत, अशा पद्धतीने आपला निर्णय घेतला पाहिजे। फक्त आश्वासन देऊन चालणार नाही, दिलेलं आश्वासन आपण पूर्ण करता। आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटलांनी आता सध्या हे वक्तव्य केलेलं आहे, महायुती सत्तेमध्ये आली आणि आरक्षण दिलं। देवेंद्र फडणवीसांसोबत रोजच चर्चा व्हायची, मात्र तोडगा निघायला थोडासा वेळ व्हायचा असं सुद्धा विखे म्हणाले।